Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Green chemistry याला आपण लाइन बाय लाइन रीड केलेलं आहे. 12 प्रिन्सिपल्स आपल्या लक्षात आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ओव्हरऑल प्रिन्सिपल्स जरी माहिती असतील तरी एमसीक्यू सॉल्व्ह होतात. टफनेस कुठे आहे ग्रीन केमिस्ट्रीचा? तो फायनल वाला येलो कलरचा चार्ट जो सर्कल सर्कल मध्ये आपण इथे स्लाइड्स वरती लावलेला आठवतं. सो पीईटी असेल, पॉलीप्रोपिलीन असेल किंवा अजून थोडेसे असे आपल्याला पॉलिमर्स दिलेले ज्याचे यूज आपण बघितलेले. येस ऑर नो? सो ग्रीन केमिस्ट्री मध्ये असे काही पॉलिमर्स आपल्याला दिलेले आहेत ज्यांचा यूज आपण रिसायकल वेनी करू शकतो आणि तो चार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. नाउ विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करतोय नॅनो केमिस्ट्रीला. नॅनो केमिस्ट्री मध्ये इनिशियली काही डेफिनेशन्स आहेत, जस्ट रीडिंगचा पार्ट आहे, जस्ट हायलाइट करायचंय तुम्हाला. ज्या तुम्हाला आहे अशा जशा मी अंडरलाइन केले तशा अंडरलाइन करायचे आणि तेच वर्ड्स तुम्हाला रिपीट रीड करायचे. व्हॉट इज नॅनो सायन्स? नॅनो सायन्स इज अ स्टडी ऑफ फेनोमेना अँड मॅनिप्युलेशन ऑफ मटेरियल्स. आपल्याला मटेरियल्सचा स्टडी करायचा आहे. कोणत्या मटेरियल्सचा? ज्यांची साईज ऍटॉमिक लेवल आहे. ऍटम जितका लहान आहे तितक्या स्मॉल साइज्ड मटेरियलचा अभ्यास करायचा आहे आणि परत हळूहळू साईज वाढवत जायचं त्याची आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टीज काय बदलताना दिसतात हा स्टडी करणं म्हणजे नॅनो सायन्स. मटेरियलचा स्टडी करायचा आहे ऍट डिफरंट साइजेस. ऍटॉमिक लेवलला केलं की मग मॉलिक्युलर लेवलला करा, मग मॅक्रो मॉलिक्युलर लेवलला करा. ऍटॉमिक लेवल म्हणजे स्मॉल साइज, मॉलिक्युलर थोडंसं मोठं, मॅक्रो मॉलिक्युलर अजून मोठं. सो मटेरियलला वाढत्या साईज मध्ये स्टडी करायचा, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये काय बदल होतोय ते बघायचं, म्हणजेच काय आहे नॅनो सायन्स. नेक्स्ट आहे हाऊ डू वी डिफाइन नॅनो टेक्नॉलॉजी? नॅनो टेक्नॉलॉजी इज DCPA. नॅनो टेक्नॉलॉजी इज DCPA. डी म्हणजे डिझाइन, सी म्हणजे कॅरेक्टरायझेशन, पी म्हणजे प्रोडक्शन, ए म्हणजे ऍप्लिकेशन. तुम्हाला डिझाइन करायचंय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करायचाय, मग प्रोडक्शन करायचं, प्रोडक्शन झालं की ऍप्लिकेशन करायचं. पण कोणाचं? अशा स्ट्रक्चर्सचं किंवा अशा डिव्हाइसेस, अशा सिस्टीम की ज्या स्मॉल स्केल पासून लार्ज स्केल पर्यंत तुम्ही ज्याची साईज वाढवू शकता. म्हणजेच काय, एखादा मटेरियलचाच अभ्यास करताय तुम्ही पण सिस्टमॅटिक वे. DCPA चेक करायचं, त्या मटेरियलला डिझाइन करायचं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, मग तुम्ही त्याला प्रोड्यूस करताय, मग तुम्ही त्याचे ऍप्लिकेशन्स करताय. तर अशा स्टडीला नॅनो टेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. ओके, नेक्स्ट वाय नॅनो? वर्ड नॅनो का दिलेला आहे? नॅनो इन ग्रीक मीन्स ड्वार्फ. MCQ. नॅनो हा वर्ड का आलेला आहे? कारण नॅनो म्हणजेच ड्वार्फ. बट इन ऍक्च्युअल नॅनो इज इवन स्मॉलर दॅन ड्वार्फ. ड्वार्फ म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला दिसतो तरी, पण नॅनो ड्वार्फ पेक्षा पण लहान आहे. पण नॅनो हा वर्ड ग्रीक वर्ड पासून आलेला आहे ज्याचं मीनिंग आहे ड्वार्फ. कन्व्हेन्शनली द नॅनोमीटर स्केल इज डिफाइंड फ्रॉम 1 to 100 नॅनोमीटर. नॅनोमीटर स्केल विचारू शकतात 1 to 100 नॅनोमीटर. सो 1 नॅनोमीटर इज 1 billionth of a meter. 1 nanometer is 1 billionth of the meter. That is 10⁻⁻⁹ meter. So हे चारीच्या चारी MCQ आहेत. नॅनो मीन्स ड्वार्फ, नॅनोमीटर स्केल म्हणजे 1 to 100 नॅनोमीटर. व्हॉट इज 1 नॅनोमीटर? 1 billionth of a meter. And equation 1 nanometer is equals to 10⁻⁹ meter. 4 MCQs इथे बनले. What is nano material? Nano material is a material having structural components with at least one dimension in the nanometer scale. आणि नॅनोमीटर स्केल म्हणजेच काय? 1 to 100 नॅनोमीटर. असं मटेरियल की ज्याला डायमेन्शन्स किती असतात रे? 3. लेंथ, ब्रेथ, विड्थ. पण कुठलीही एक डायमेन्शन नॅनोमीटर स्केल मध्ये असेल, कुठलीही एक डायमेन्शन 1 to 100 नॅनोमीटरच्या मधली असेल तर अख्ख्या मटेरियलला आपण नॅनो मटेरियल म्हणू शकतो. हा पार्ट क्लिअर झाला? परत एकदा बघा, नॅनो सायन्स म्हणजे एखाद्या मटेरियलचा अभ्यास करायचा आहे पण अगदी ऍटॉमिक साईज पासून त्याच्या मॅक्रो मॉलिक्युलर साईज पर्यंत.
मग नॅनो टेक्नॉलॉजी हा वर्ड का यूज केला आपण? कारण जेव्हा आपण एखाद्या मटेरियलचे स्मॉलर साईज टू लार्जर साईज स्टडी करतोय तेव्हा एका पॅटर्न मध्ये करायचंय DCPA, तर आपण त्याला नॅनो टेक्नॉलॉजी म्हणू शकतो. वाय नॅनो? कारण ग्रीक मध्ये नॅनो म्हणजे ड्वार्फ आहे, पण ऍक्च्युअल नॅनो ड्वार्फ पेक्षा पण लहान आहे. 1 to 100 नॅनोमीटरला आपण नॅनोमीटर स्केल असं म्हणतो, अँड 1 नॅनोमीटर इज 1 बिलियन्थ ऑफ अ मीटर. वाय? व्हॉट इज नॅनो मटेरियल? असा कोणताही मटेरियल ज्याची ऍटलिस्ट एक डायमेन्शन नॅनोमीटर स्केल मध्ये असली पाहिजे. ओके, नॅनो मटेरियल्स आर लार्जर दॅन सिंगल ॲटम. सिंगल ॲटम पेक्षा मोठा, बट स्मॉलर दॅन बॅक्टेरिया सेल्स. म्हणजेच काय झालं, ॲटम सगळ्यात लहान असतो, मग येतो आपला नॅनो मटेरियल, आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण असणार आहे? बॅक्टेरिया सेल. त्याच्यापेक्षा मोठा कोण असणार आहे? बॅक्टेरिया सेल. ओके, नेक्स्ट, व्हॉट आर 0, 1 अँड 2 डायमेन्शनल नॅनो मटेरियल्स किंवा नॅनो स्केल सिस्टम्स? नावात आहे बघा, 0 डायमेन्शन म्हणजे 0 डायमेन्शन्स आपल्याला दिसणार आहेत. 0 डायमेन्शन्स आपल्याला दिसणार आहेत म्हणजेच काय रे, एकही डायमेन्शन दिसत नाही. डायमेन्शन कोणत्या आहेत? लेंथ, ब्रेथ, विड्थ, 3 डायमेन्शन आहे. 0 डायमेन्शन्स म्हणजे आपल्याला एकही डायमेन्शन दिसत नाही. रिझन काय आहे? बिकॉज ऑल 3 आर इन नॅनोमीटर. नॅनोमीटर मध्ये असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही, म्हणून आपण नाव काय देतो? 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. बघा डेफिनेशन, अ 0 डायमेन्शनल structure is one in which all 3 dimensions are in nanoscale. तिन्हीच्या तिन्ही नॅनो स्केल मध्ये आहेत म्हणून आपल्याला दिसणार नाहीत. मग आपल्याला दिसणार किती? 0. म्हणून 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर म्हणतात. एक्झाम्पल बघा त्याचं, डॉट. कोणताही जेव्हा 0 डायमेन्शनल असेल तेव्हा तुम्ही 0 ला असं म्हणतात. तर या शेप मध्ये जेवढे काही ऑप्शन्स असतील ते 0 डायमेन्शनचे असणार आहेत. रीड करूया. नॅनो पार्टिकल, पार्टिकल म्हणजे असं डॉट. क्वांटम डॉट म्हणजे अगेन डॉट. नॅनो शेल म्हणजे असं. नॅनो रिंग अगेन असं. मायक्रो कॅप्स्यूल, कॅप्स्यूल म्हणजे पण असं. सो जेव्हा जेव्हा असा 0 शेप तुम्हाला काही ऑप्शन मध्ये दिसत असेल तर तो 0 डायमेन्शनल असणार आहे. आता मग सांगा 1 डायमेन्शनल काय असणार? 1 डायमेन्शन म्हणजे आपल्याला एक डायमेन्शन दिसते, मग उरलेल्या 2 नॅनो स्केल मध्ये आहेत. सो डेफिनेशन बघा, अ 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज वन इन विच 2 डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. इथे नावात लिहिलेलं आहे 1 डायमेन्शनल म्हणजे आपल्याला एक डायमेन्शन दिसते. किती दिसणार नाहीत? 2 दिसणार नाहीत. त्या 2 का दिसत नाहीयेत? बिकॉज दॅट 2 आर इन नॅनो स्केल. आता जर आपल्याला एकच डायमेन्शन दिसते तर त्याचा शेप हा असा रॉड सारखा असणार आहे किंवा एका लाईन सारखा असणार आहे. बघा, नॅनो ट्यूब, नॅनो फायबर, नॅनो वायर. जेव्हा असं एका लाईन मध्ये तुम्हाला ऑप्शन मधला शेप इमॅजिन होतोय तर ते असणार आहे 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. नेक्स्ट, 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. 2 डायमेन्शनल म्हणजे 2 डायमेन्शनल आपल्याला दिसत आहेत. मग किती दिसत नाहीये? एक दिसत नाहीये. ती एक नॅनो स्केल मध्ये असणार आहे. अ 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज वन इन विच 1 डायमेन्शनल इज इन नॅनो स्केल. आपल्याला किती दिसतात? 2 दिसतात. ही एक, ही 2, आणि 2 डायमेन्शन पासून काय बनतो? एक प्लेन. ही कोण आहे? ही साइड आणि ही साइड. ब्रेथ ही वरची आणि सिमिलरली खालची लेंथ. मग आपल्याला लेंथ आणि ब्रेथ हे 2च दिसतात, एक दिसत नाही, बिकॉज 1 इज इन नॅनो स्केल. मग असे शेपचे सगळे काय असणार आहेत? 2 डायमेन्शन्स. रीड करा. थिन फिल्म, लेअर, लेअर म्हणजे पण असंच, किंवा कोटिंग, ह्याच्यावरतीच आपण कोटिंग देऊ. थिन फिल्म्स, थिन शीट्स, थिन कोटिंग्स, हे सर्व काय आलं? ऑफ 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर्स आले ते. डन. चल, क्वेश्चन्स बघा. सनस्क्रीन लोशन कंटेन नॅनो पार्टिकल्स ऑफ. पुढे जाऊन आपण बघणार आहे त्याच्यामध्ये असतो झिंक ऑक्साइड अँड टायटॅनियम डायऑक्साइड. मग ऑप्शन नंबर सी ला टिक करूया. लर्न करा, खूप इम्पॉर्टंट आहे.
समर सीझन्स मध्ये जे सनस्क्रीन्स तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल्स आहेत जे यूव्हीला काय करणार आहेत, बाहेर फेकणार आहेत किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती कमी करणार आहेत. झिंक ऑक्साइड अँड टायटॅनियम डायऑक्साइड. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. वन डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चरचं एक्झाम्पल नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन वाचायच्या आधी तुम्ही कॉन्सेप्टला मनात रिवाइज करायचं. वन डायमेन्शनल म्हणजे आपल्याला वन डायमेन्शनल दिसते. वन डायमेन्शनल म्हणजे काय, आपल्याला वन डायमेन्शन दिसते. उरलेल्या दोन कशामध्ये असणार आहेत, नॅनो स्केल. म्हणजेच वन डायमेन्शनल म्हटलं तर असा रॉड किंवा एक वायर शेप असणार आहे. आधी ते शोधूया आपण. नॅनो शेल, नॅनो फायबर, नॅनो ट्यूब, ट्यूब अशी ड्रॉ करा, नॅनो वायर. मग आता सांगा विच इज नॉट वन डायमेन्शन. नॅनो शेल इज नॉट वन डायमेन्शनल. विच अमंग द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ टू डायमेन्शनल. दोन डायमेन्शनल आपल्याला दिसतात तेव्हा असं शीट सारखं असतं ते. मॅक्रो कॅप्स्यूल, कॅप्स्यूल म्हणजे असं. नॅनो रिंग, रिंग म्हणजे असा. थिन फिल्म, थिन फिल्म म्हणजे शीट, फिल्म म्हणजे शीट. नॅनो वायर, वायर अशी कशी ड्रॉ करा, स्ट्रेट लाईन. विच अमंग द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ टू डायमेन्शनल. ऑप्शन नंबर सी. Which among the following is zero dimensional nanostructure? नॅनो रॉड, रॉड तर असा असणार आहे. नॅनो पार्टिकल, पार्टिकल म्हणजे डॉट. नॅनो वायर आणि थिन फिल्म्स, थिन फिल्म, फिल्म म्हणजे शीट. मग झिरो डायमेन्शनल कोण आहे, ऑप्शन नंबर बी. आयडेंटिफाय एक्झाम्पल ऑफ झिरो डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर फ्रॉम फॉलोइंग. नॅनो ट्यूब, ट्यूब अशी ड्रॉ करायची. थिन फिल्म, शीट सारखं ड्रॉ करायचं. फायबर, धाग्यासारखं असं किंवा असं. आणि क्वांटम डॉट. सो झिरो डायमेन्शनल कोण आहे, क्वांटम डॉट. विच फ्रॉम फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ टू डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर. टू डायमेन्शनल म्हणजे दोन डायमेन्शनल आपल्याला दिसतात, लेंथ आणि ब्रेथ. नॅनो पार्टिकल झिरो असणार आहे. थिन फिल्म, येस, थिन फिल्म म्हणजेच शीट्स. क्वांटम डॉट, नॅनो वायर कोण असणार आहे, ऑप्शन नंबर बी. Which from following is an example of one dimensional nanostructure. One dimensional म्हणजे काय असणार, वायर. नॅनो रॉड पण असू शकतो, टिक करा कारण रॉडचा शेप पण तसाच आहे. नॅनो शेल म्हटलं, नॅनो रिंग म्हटलं किंवा कॅप्स्यूल म्हटलं तर ते झिरो डायमेन्शनल आहे. Which from following nano material has all three dimensional in less than 100 nanometer. Less than 100 nanometer म्हणजेच काय, 1 to 100 nanometer असेल तर आपण त्याला नॅनो स्केल म्हणतो. नॅनो स्केल म्हणतो. सो ऑल थ्री डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. म्हणजेच आपल्याला किती दिसणार आहेत, झिरो. सो दे आर आस्किंग कोण झिरो डायमेन्शनल आहे, कोण झिरो डायमेन्शनल आहे, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट पार्ट. विच फ्रॉम फॉलोइंग नॅनो मटेरियल हॅज साइज ऑफ टू डायमेन्शन्स लेस दॅन 100 नॅनोमीटर. टू डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये बघा व्यवस्थित. इथे ते म्हणतायत तिन्हीच्या तिन्ही डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये आहेत. मग आपल्याला दिसतायत किती, झिरो, म्हणजे झिरो डायमेन्शनलला टिक केलं. इथे म्हणतायत टू डायमेन्शन आर इन नॅनो स्केल. टू डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये तर आपल्याला किती दिसते, फक्त एकच. एक म्हणजेच वन डायमेन्शनल. वन डायमेन्शनल म्हटलं की ट्यूब, फायबर, वायर यासारखं दिसणार. नॅनो वायर, कारण नॅनो रिंग काय आहे, झिरो डायमेन्शनल. थिन फिल्म्स काय, टू डायमेन्शनल. नॅनो शेल काय, झिरो डायमेन्शनल. राहिला एक, ऑप्शन नंबर ए. आयडेंटिफाय नॅनो मटेरियल हॅव्हिंग ऑल थ्री डायमेन्शन्स इन नॅनोमीटर स्केल. असं ठेवूया, पुढे लिहा इन नॅनो स्केल. ऑल थ्री डायमेन्शन इन नॅनो स्केल म्हणजे तो झिरो डायमेन्शनल पाहिजे. झिरो डायमेन्शनल कोण असणार आहे, क्वांटम डॉट, ऑप्शन नंबर ए. चलो, now moving towards next part, characteristics of nanoparticles. नॅनोपार्टिकल्स ना स्वतःचा असा विशिष्ट कलर आहे, डिपेंडिंग अपॉन द साइज ऑफ नॅनोपार्टिकल. हे रीड करा. इट इज अन ऑप्टिकल प्रॉपर्टी दॅट इज डिफरंट ॲट नॅनो स्केल. म्हणजे डिपेंडिंग अपॉन साइज कलर बदलणार आहे. सो लाईट वरती डिपेंड असतो ना ऍक्च्युअल मध्ये, कारण पार्टिकलची साइज अँड येणारी त्याच्यावर इन्सिडेंट लाईट याच्यावरती त्याचा कलर ठरतो. सो दिस इज अन ऑप्टिकल प्रॉपर्टी. एलिमेंटल गोल्ड वी नो
हॅज नाईस शायनी येलो कलर. एलिमेंटल गोल्ड म्हणजे जे सोनं तुम्ही पाहिलंय व ज्वेलरी मध्ये वापरलंय त्याचा कलर कसा आहे, शायनिंग येलो कलर आहे. हवेवर इफ यू हॅड ओनली 100 गोल्ड ॲटम्स, पण जर तुमच्याकडे फक्त 100 गोल्डचे ॲटम्स आहेत, देन त्याचा कलर काय बघा, अरेंज्ड इन अ क्यूब. त्याला कशामध्ये अरेंज करायचंय आपल्याला, 100 गोल्ड ॲटम्स अरेंज्ड इन अ क्यूब, इट्स कलर वुड बी मच मोर रेड. तर त्याचा कलर काय झालेला आहे, रेड झालेला आहे. सो जे गोल्ड आपल्या डोळ्यांना दिसतंय, जे मॅक्रो साईज मध्ये आहे, दॅट इज येलो इन कलर. बट जर आपण फक्त 100 गोल्डचे आयटम घेतले अरेंज्ड इन अ क्यूब, तर त्याचा कलर काय असणार आहे, रेड. आणि ते इथे दाखवलेलं आहे त्यांनी. नेक्स्ट, सरफेस एरिया. हाय सरफेस टू व्हॉल्यूम रेशो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकलची साईज अगदी लहान असल्यामुळे, पार्टिकल साईज लहान झाली की सरफेस एरिया वाढला, सरफेस एरिया इन्क्रीज होतो. कधी, जेव्हा पार्टिकल साईज खूप लहान होते तेव्हा सरफेस एरिया वाढतोय. आणि सरफेस एरिया वाढला की त्यांची कॅटलिस्ट सारखं बिहेव करण्याची प्रॉपर्टी अजून चांगली झाली. सरफेस एरिया जितका जास्त तेवढा तो गुड कॅटलिस्ट असतो. So surface area of a nanomaterial is very high and this is its important property. If a bulk material is subdivided into a group of individual nanomaterials, total volume remains same but surface area increases. असं आहे ते वाक्य. पण ते न लक्षात ठेवता तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, आताच तुम्हाला माहिती झालं की 1 to 100 नॅनोमीटर म्हणजे खूप लहान साईज आहे. साईज जितकी कमी सरफेस एरिया तितका जास्त, सरफेस एरिया जितका जास्त कॅटलायटिक प्रॉपर्टी तितकी चांगली. कॅटलायटिक ऍक्टिव्हिटी तोच सर्व पार्ट इथे वरती एक्सप्लेन केलेला आहे. आपण फक्त एक्झाम्पल्स बघणार आहे. पॅलेडियम प्लॅटिनम मेटल युज्ड इन हायड्रोजनेशन रिॲक्शन. बघितलं तुम्ही, हार्डनिंग ऑफ ऑइल म्हणजेच काय, इथेन जो आहे CH2 त्याच्यामध्ये जर कधी हायड्रोजनेशन करायचं झालं तर आपण रॅनी निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम हे नॅनो मटेरियल्स वापरतो आणि त्याच्यानंतर हायड्रोजन ऍड होऊन आपल्याला इथेन भेटतं. सो प्लॅटिनम, पॅलेडियम, रॅनी निकेल हे कॅटलिस्ट आहेत आणि त्यांची साईज ही नॅनो मटेरियल्स मध्ये असते. TiO2 and ZnO are used in photocatalysis. Very important. एक तर कॅटलिस्ट मध्ये हायड्रोजनेशन इम्पॉर्टंट आहे, झिंक ऑक्साइड अँड TiO2. They are also used in sunscreens and they are also used in photocatalysis. दोन्ही वर्ड इम्पॉर्टंट आहेत. फोटोकॅटालायसिस, लाईटच्या प्रेझेन्स मध्ये कॅटलिस्ट सारखं काम करतात. ओके. गोल्ड इन बल्क फॉर्म इज अनरिएक्टिव्ह. वी नो दॅट. गोल्डला आपण नोबल मेटल म्हणतो, तो कोणासोबत रिॲक्ट करत नाही कधी लार्ज साईज मध्ये. बट गोल्ड नॅनो पार्टिकल्स आर फाउंड टू बी व्हेरी गुड कॅटलिस्ट फॉर व्हेरियस ऑर्गॅनिक रिॲक्शन. सो थर्ड, गोल्ड. पण फक्त गोल्ड म्हणायचं की गोल्ड नॅनो पार्टिकल्स म्हणायचं, तर गोल्ड नॅनो पार्टिकल्स आर ऑल्सो गुड कॅटलिस्ट फॉर ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. ऑर्गॅनिक रिॲक्शन्स हा कॅटलिस्ट वाला पार्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला नोट करा असं सेम टेक्स्ट बुक मध्ये. नेक्स्ट पार्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज. जस्ट रिडिंगचा पार्ट आहे हा. मेकॅनिकल स्ट्रेंथ पण MCQ आहेत. नॅनो साइज्ड कॉपर अँड पॅलेडियम क्लस्टर्स with diameter in the size range of 5 to 7 nanometer can have hardness up to 500% greater than the bulk material. बल्क मटेरियल म्हणजे मोठी साईज जी आपल्या डोळ्यांना दिसणार आहे. मग बल्क मटेरियलचा हार्डनेस जास्त पाहिजे का नॅनो पार्टिकलचा हार्डनेस जास्त पाहिजे? आपल्याला वाटतं बल्क मटेरियल, पण तुमची कॉन्सेप्टच इथे त्यांनी बदलली. नॅनो साइज्ड कॉपर, कॉपरचं नॅनो मटेरियल बनवलं त्यांनी. अँड आणि दुसरा कोण आहे पॅलेडियम. काय घेतले ते नॅनो साइज्ड. नॅनो स्केल मध्ये यांनी कॉपर आणि पॅलेडियमला चेंज केलं आणि यांचा हार्डनेस जास्त आहे कोणापेक्षा? बल्क मध्ये घेतलेल्या कॉपर आणि पॅलेडियम पेक्षा, और पॅलेडियम पेक्षा म्हणा. आणि कितीने जास्त आहे यांचा हार्डनेस?
500% ग्रेटर दॅन द बल्क मटेरियल. समजलं? सो नॅनो मटेरियलचा हार्डनेस जास्त आहे त्याच्या स्वतःच्या बल्क मटेरियल पेक्षा, ते पण 500% जास्त. पुढे ते काय म्हणतायत, विथ डायमीटर इन द साइज ऑफ, यांची साइज फिक्स आहे किती, 5 to 7 नॅनोमीटर ह्या डायमीटर मध्ये बनवला तर. नेक्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चेंजेस ऍट नॅनो स्केल. म्हणजेच काय, कार्बन म्हटलं तर कार्बनचे 3 ॲलोट्रोप आहेत, डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरिन. डायमंडचा विचार केला तर इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, पण ग्रॅफाइटचा विचार केला तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो प्रॉपर्टीज ह्या फ्लक्च्युएट होत होत्या बल्क मटेरियल मध्ये. जेव्हा तुम्ही नॅनो मटेरियल्स मध्ये जाल, नॅनो स्केल्स मध्ये न्याल, म्हणजेच कार्बनची आता नॅनो ट्यूब बनवा. कार्बनचाच काय बनवलं आपण, नॅनो ट्यूब. दिस इज गुड कंडक्टर और सेमी कंडक्टर. सो बल्क मटेरियल मध्ये जो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे तो नॅनो मटेरियल मध्ये गुड कंडक्टर किंवा सेमी कंडक्टर बनू शकतो. सो कार्बन नॅनो ट्यूब वर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेंथ झाली, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली. आता थर्मल प्रॉपर्टीज म्हणजेच मेल्टिंग पॉइंट. द मेल्टिंग पॉइंट ऑफ नॅनो मटेरियल चेंजेस ड्रास्टिकली अँड डिपेंड्स ऑन साइज. मेल्टिंग पॉइंट कशावरती डिपेंड असतो, इट डिपेंड ऑन साइज. लिहा तिथे सेम वे मध्ये अंडरलाईन करून घ्या, डिपेंड्स ऑन साइज. सोडियम क्लस्टर Na, बेसला N लिहिलंय, ऑफ 1000 atoms appear to melt at 288 Kelvin. सोडियम किती ऍटम्स घ्यायचे आहेत आपल्याला, N किती आहे 1000, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट दिलेला आहे 288 केल्विन. While cluster of 10,000 atoms, सोडियमचे N किती घ्यायचे 10,000. नंबर ऑफ ऍटम्स वाढले तर मेल्टिंग पॉइंट वाढला 303 केल्विन. अँड बल्क सोडियम मेल्ट्स ॲट, बल्क सोडियम म्हणजे मी फक्त Na लिहिणार आहे, जो की ग्रेटर मॅक्रोमॉलिक्युलर साइज मध्ये, तो किती झाला 317 केल्विन. हा स्मॉल साइज मेनी किती घेतलेत 1000 क्रिस्टल्स घेतलेले आहेत, ऍटम्स घेतलेले आहेत, हे 10,000 घेतले आणि हे तर मोल्स मध्ये घेतलेले आहेत. सो तुम्हाला मेल्टिंग पॉइंट त्याचा इन्क्रीज होताना दिसतोय. मेल्टिंग पॉइंट डिपेंड्स ऑन साइज. मग जेव्हा नंबर ऑफ ऍटम्स वाढतायत तेव्हा डेफिनेटली साइज पण काय होते, ओव्हरऑल साइज पण काय होते, वाढतीये. सो मेल्टिंग पॉइंट पण काय होतो, वाढतोय. सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल जर आपल्याला सिंथेसाइज करायचं असेल तर 2 अप्रोचेस आहेत. कोणते कोणते, एक आहे बॉटम अप, एक आहे बॉटम अप, दुसरा काय टॉप डाऊन. नाव बघा, बॉटम अप आणि परत टॉप डाऊन, असे 2 अप्रोचेस आहेत. हे डायग्राम दाखवले तुम्हाला. इन द बॉटम अप अप्रोच molecular components arrange themselves to more complex assemblies, atom by atom, molecule by molecule, cluster by cluster from the bottom. For example, synthesis of nanomaterial by colloidal dispersion. Colloidal dispersion पासून बनणारी जी मेथड आहे, म्हणजेच काय होणार आहे बघा, आधी आपल्याकडे खूप छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, ते एकत्र आले, मॅक्रो पार्टिकल्स बनवले, ते एकत्र आले आणि आपल्याला नॅनो रॉड बनताना इथे दिसतोय. म्हणजेच काय, बॉटम पासून आपण अप डायरेक्शन मध्ये स्मॉल पार्टिकल्सना, ऍटमना एकत्र करून मॉलिक्यूल बनवला, त्याला एकत्र करून क्लस्टर बनवला, मग आपला नॅनो मटेरियल बनत असेल तर अगदी बॉटम पासून वरती गेलो आपण, म्हणून बॉटम अप मेथड म्हटलं. आणि सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल्स फ्रॉम कोलायडल डिस्पर्शन इज एक्झाम्पल ऑफ बॉटम अप अप्रोच. आता टॉप डाऊन मध्ये काय दिसतंय, एक बल्की मटेरियल दिसतोय, त्याला ब्रेक करायचं, छोटे छोटे मास करत रॉड बनवलाय. समजलं? म्हणजे एक आहे असोसिएशन करून आणि एक आहे तोडून. सो जमून बनवणं म्हणजे बॉटम अप आणि एका बल्की मटेरियल तोडत नॅनोकडे नेणं म्हणजे टॉप डाऊन. In the top-down approach, nanomaterial are synthesized from bulk material by breaking. एक मोठा मटेरियल ब्रेक करत पण आपण नॅनो मध्ये जाऊ शकतो किंवा नॅनो पेक्षाही लहानला गोळा करत नॅनोकडे आणू शकतो. 2 वेज आहेत. याचं एक्झाम्पल काही दिलेलं नाहीये तसं त्यांनी, इतकं लक्षात ठेवलं तरी बस आहे.
नेक्स्ट, वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. प्रोसेस काय नाव दिलेलं आहे? सोल जेल प्रोसेस. इथे बघा, व्हॉट आर सोल्स? सोल्स आर डिस्पर्शन ऑफ कोलायडल पार्टिकल्स इन लिक्विड. विचारतात सोल काय आहे? इट इज डिस्पर्शन. डिस्पर्शन ऑफ व्हॉट? कोलायडल पार्टिकल्स इन लिक्विड. नेक्स्ट, colloids are solid particles with diameter 1 to 100 nanometer. So what are colloids? They are solid आहेत. What are colloids? They are solid particles, पण असे पार्टिकल्स की जे नॅनो मटेरियल स्केल वरती आहेत किंवा अगदी लहान लहान पार्टिकल्सना तुम्ही कोलाइड म्हणताय. किती लहान? नॅनोमीटर स्केल मधले पार्टिकल्स. A gel is interconnected rigid network with pores of sub-micrometer dimensions and polymeric chain whose average length is greater than micrometer. फक्त वाचायचंय. बाकी 3 काहीतरी पार्ट्स आहेत ज्याचं कंटिन्युअस रीडिंग करायचंय. ऑप्शन वाचून कॉमन सेन्सने आपण टिक करू शकतो. सो मेथडचं नाव काय आहे? सोल जेल प्रोसेस. मग आपल्याला माहिती पाहिजे पहिल्यांदा व्हॉट इज सोल. व्हॉट इज सोल? मुलांना वाटतं सोल म्हणजे सोल्युशन. तसं आहे का? नाही. सोल म्हणजे कोलायडल डिस्पर्शन. सोल म्हणजे कोलायडल डिस्पर्शन इन लिक्विड. मग व्हॉट इज कोलाइड? कोलाइड म्हणजे सॉलिड. कोलाइड काय आहे? सॉलिड पार्टिकल्स आहे. म्हणजे सॉलिड इन लिक्विड झालं का बघा आता ते. सोल्स आर डिस्पर्शन ऑफ कोलायडल पार्टिकल्स. कोलायडल पार्टिकल्स काय आहेत? सॉलिड आहे. कशामध्ये? इन लिक्विड. सो सॉलिड इन लिक्विड डिस्पर्शन आहे नथिंग बट सोल. ओके. मग जेल काय आहे? जेल इज इंटरकनेक्टेड रिजिड नेटवर्क. हे एक नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये पोर्स आहेत ऑफ सब मायक्रोमीटर डायमेन्शन्स अँड पॉलिमेरिक चेन हुज ऍव्हरेज लेंथ इज ग्रेटर दॅन मायक्रोमीटर. वी कॅनॉट इमॅजिन, सो जस्ट रीड करून आपण सोडून दिलं. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट लाईन, सोल जेल प्रोसेस इज बेस्ड ऑन इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन. आपण पॉलिमर चॅप्टर जो करतो त्यात ऑर्गॅनिक रिॲक्शन्स करतोय आपण, आणि या कोण आहेत? इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन. सोल जेल मेथड, इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन. इट इज जनरली कॅरीड आउट ॲट रूम टेम्परेचर. इम्पॉर्टंट, अंडरलाईन करा. स्टेप्स कोणते कोणते आहेत? हायड्रोलायसिस, पॉलीकंडेन्सेशन, ड्राईंग, थर्मल डिकम्पोजिशन. HPDT. ठीक आहे, पुढे जाऊन आपल्याला बघायचंच आहे. दिस मेथड वाइडली एम्प्लॉयड टू प्रिपेअर ऑक्साइड मटेरियल्स. ही डायग्राम दिलेली आहे, पण याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आपल्याला पॉइंट्स मध्ये पुढे देत आहेत. आपण फोकस या पार्ट मध्ये काय करायचंय? सोल म्हणजे काय, जेल म्हणजे काय, इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन्स आहेत, आणि प्रोसेसेस कोण आहेत? हायड्रोलायसिस, पॉलीकंडेन्सेशन, ड्राईंग आणि थर्मल डिकम्पोजिशन. The reactions involved in sol gel process is described as follows. मेटल अल्कोक्साइड घेतलेलं आहे, त्याचं हायड्रोलायसिस म्हणजे त्याच्यामध्ये काय ऍड केलं? वॉटर. आय होप मेटल अल्कोक्साइड आठवला कुठे? विल्यमसन इथर सिंथेसिस, सोडियम अल्कोक्साइड, NaOR. सो व्हेरी नाईस. तोच काय इथे M आणि त्याला कोण लागलेला आहे? OR, अल्कोक्साइड. पाणी टाकलं काय बनणार आहे? जो तुमचा MO वाला पार्ट आहे तो पाण्यातला H घेतो, MOH, आणि जो R आहे तो पाण्यातला OH घेतो आणि काय बनवतो? ROH. हायड्रोलायसिस झालं. देन परत MOH, मेटल हायड्रॉक्साइड ज्याला आपण म्हणू, मेटल हायड्रॉक्साइड. ज्या मेटलचं तुम्हाला नॅनो पार्टिकल बनवायचंय तो मेटल घ्यायचंय तुम्हाला, परत त्याची रिॲक्शन करायची आहे ROM सोबत. आता ROM कोण आहे? हाच येतो. ROM उलटा लिहिलाय फक्त. मेटल हायड्रॉक्साइड, मेटल अल्कोक्साइड तोच आहे हा. जो पहिला रिॲक्टंट घेतलाय तोच, हाच इथे आहे. उलटा लिहिल्याने काही फरक पडलेला नाहीये. सो पहिला मेटल अल्कोक्साइड पाण्यामध्ये टाकलाय, रिॲक्शन केली, हायड्रोलायसिस. त्यातून बनणारा मेटल हायड्रॉक्साइड आणि परत तोच रिॲक्टंट काय बनवतायत? MOM. MOM. आता हा काय? इथर. फॉर्म्युला बघा ना, ROR सारखा आहे ना, इथर सारखा आहे. फक्त M आपला कार्बन नाहीये, M आपला मेटल आहे. सो मेटल ऑक्झी कंपाऊंड बनवले. तुम्ही मॉम लक्षात ठेवायचं. काय बनलं इथे? मॉम. आणि हा तो पुढचा बाय प्रोडक्ट आहे. याला म्हणतात कंडेन्सेशन, कारण अल्कोहोलचा मॉलिक्यूल एलिमिनेट झालेला आहे. फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण?
फॉर्मेशन ऑफ डिफरंट स्टेबल सोल्युशन्स ऑफ अल्कोऑक्साइड और सॉल्वेटेड मेटल प्रीकर्सर. सगळ्यात पहिल्यांदा अल्कोऑक्साइड बनवायला लागतो, त्यालाच काय म्हटलेलं आहे, प्रीकर्सर. रिएक्शन चालू होण्याच्या आधी लागणारा सबस्टन्स अल्कोऑक्साइड, तो अल्कोऑक्साइड आपण बनवून घेतला. Gelation resulting from formation of any oxide or alcohol bridge network, that is gel. Gel म्हणजे काय, अल्कोहोल ब्रिज नेटवर्क बाय पॉलीकंडेन्सेशन रिएक्शन. आणि त्यांचं कंडेन्सेशन करायचं, बट खूप वेळ, मल्टिपल टाइम्स करायचंय. एजिंग ऑफ जेल मीन्स ड्युरिंग दॅट पिरियड जेल ट्रान्सफॉर्म इनटू सॉलिड मास. या प्रोसेस मध्ये हायड्रोलायसिस आणि कंडेन्सेशन खूप वेळ करतो आपण. त्याच्यामध्ये जो जेल घेतलेला आहे तो हळूहळू सॉलिड बनायला लागतो. म्हणजे जेल वयस्कर, म्हणजेच काय, एज व्हायला लागतं त्याचं. सो व्हॉट इज एजिंग ऑफ जेल? एजिंग ऑफ जेल म्हणजे जेल सॉलिड मध्ये कन्वर्ट व्हायला लागला. ड्राइंग ऑफ द जेल. इन दिस स्टेप वॉटर अँड अदर वोलाटाइल लिक्विड्स आर रिमूव्ड फ्रॉम द जेल नेटवर्क. ड्राय करायचं म्हणजे जेल मधून वॉटर आणि दुसरे काही लिक्विड सबस्टेन्सेस असतील त्यातून रिमूव्ह करायचं. आणि लास्टला डिहायड्रेशन. The material is heated at temperature up to 800 degree Celsius आणि त्यातून पाणी रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे, सो प्रोसेस समजले. एक एमसीक्यू होता, व्हॉट इज लास्ट स्टेप ऑफ सोलजेल प्रोसेस? काय असणार आहे, पाणी रिमूव्ह करणं, डिहायड्रेशन. फर्स्ट स्टेप विचारलं तर काय, फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड और प्रीकर्सर्स. हे बाकी मध्ये एवढं आपल्याला विचारत नाहीत, पण हा जो शॉर्ट फॉर्म दिलेला आपण हा इम्पॉर्टंट आहे. एच इज हायड्रोलायसिस, P इज पॉलीकंडेन्सेशन, D म्हणजे काय, ड्राइंग, आणि T म्हणजे काय, थर्मल डिकम्पोजिशन. त्यानंतर हा जो टेबल आहे ज्याच्यामध्ये टेक्निक, इन्स्ट्रुमेंट आणि काय इन्फॉर्मेशन भेटते ते दिलेले आहे. व्यवस्थित लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. पहिला आहे यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. मग इन्स्ट्रुमेंट काय असणार आहे, यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. स्पेक्ट्रोफोटोमीटर ही एक्सपेरिमेंट तुम्ही पहिल्यांदाच करताय, म्हणजे या एक्सपेरिमेंटने नॅनो मटेरियल नेमकं आपल्याकडे आहे की नाही हे जज करू शकतो आपण. म्हणजे प्रेझेन्स ऑफ नॅनो मटेरियल आपल्याला कोण सांगणार आहे, यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स. तुम्ही सोलजेल मेथडनी जी प्रोसेस केली आहे, ऍट द एंड नॅनो पार्टिकल डेव्हलप झालाय की नाही, नॅनो पार्टिकल फॉर्म झालाय की नाही, हे कोण चेक करणार आहे, यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. आता एकदा प्रेझेन्स आला तर पुढचे रिएक्शन कराल. एक्स रे डिफ्रॅक्शन, XRD चा फुल फॉर्म एक्स रे डिफ्रॅक्शन. स्पेलिंग बघा, डिफ्रॅक्शन. आणि इन्स्ट्रुमेंट एक्स रे डिफ्रॅक्टोमीटर. एकदा तुम्हाला यूव्ही ने सांगितलं की नॅनो पार्टिकल आहे, तर एक्सरे त्याचा स्ट्रक्चर, आपल्या बॉडीचा एक्सरे काढल्यावर काय समजतं आपल्याला, पूर्णपणे त्याचं स्ट्रक्चर समजतं. सो क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरलाच काय म्हणतो आपण, ज्योमेट्री. क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा ज्योमेट्री सांगण्याचं काम कोण करणार आहे, XRD. एक्सरे वर्ड आला की तुम्ही आठवायचा, एक्सरे आपल्या बॉडीचा एक्सरे काढला तर काय समजतं, तर आपल्याला बोन स्ट्रक्चर समजतं. मग पार्टिकलचं स्ट्रक्चर सुद्धा XRD सांगणार आहे. हा पार्ट इथून कट करा, पुढे येईल तो. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. इन्स्ट्रुमेंटचं नाव स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सो SEM म्हटले, SEM. तर S फॉर स्कॅनिंग, S फॉर सरफेस. S फॉर स्कॅनिंग, S फॉर सरफेस. सो स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आलं की पक्का तो त्याच्या सरफेसचा स्टडी करणार आहे. नेक्स्ट, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. TEM, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तो काय सांगतो, पार्टिकल साइज. एकच आहे जो डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे. यूव्ही जिथून स्टार्ट झालं तिथं होतं कन्फर्मेशन वेदर नॅनो पार्टिकल बनलाय की नाही. एक्सरे म्हटलं की आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आठवतं, मग स्ट्रक्चर वरून स्ट्रक्चर ऑफ नॅनो पार्टिकल. S फॉर स्कॅनिंग, S फॉर सरफेस. TEM आलं तर पार्टिकल साइज. आणि FTIR, फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. F फॉर फोरियर, F फॉर फंक्शनल ग्रुप. F वरून फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचं. आणि अजून एक वर्ड काय आलेला आहे, बाइंडिंग नेचर. बाइंडिंग नेचर फंक्शनल ग्रुप सोबतच येणार आहे की नाही. फंक्शनल ग्रुप रिएक्शन करतात म्हणजे बाइंड होतात, असं काहीतरी लक्षात ठेवा. चला पुढे ऍप्लिकेशन येथे
Beautiful ruby red color of some ancient glass painting is due to gold and silver matrix, gold and silver nanoparticles trapped in the glass matrix. So जर विचारलं ब्युटिफुल रुबी रेड कलर एन्शियंट पेंटिंग्स मधून कशामुळे आलेला आहे, एन्शियंट पेंटिंग्स लाईक चकाकी आहे, एक शायनी मटेरियल आहे, ते कोण आहे, सिल्वर अँड गोल्ड नॅनो पार्टिकल्स. द डेकोरेटिव्ह glaze or metallic film known as luster found on some medieval pottery is due to certain spherical nanoparticles. सो एन्शियंट जे काही आपलं पॉटरी वर्क असेल किंवा जे काही आपलं पेंटिंग म्हणजे आर्ट वर्क असेल ते जे शायनी झालेलं आहे त्याला जो लस्टर आलेला आहे तो नॅनो पार्टिकल्स मुळे आहे. इम्पॉर्टंट एमसीक्यू, कार्बन ब्लॅक इज अ नॅनो स्ट्रक्चर्ड मटेरियल दॅट इज युज्ड इन टायर्स ऑफ कार टू इन्क्रीज द लाईफ ऑफ टायर. टायरची लाईफ इन्क्रीज करण्यासाठी कार्बन ब्लॅक नॅनो स्ट्रक्चर यूज केलेलं आहे. कार्बन नॅनोट्यूब्स आर मेड अप ऑफ ग्रॅफाइट शीट. हे विचारतात कार्बन नॅनोट्यूब्स, कार्बन नॅनोट्यूब्स. अजून कुठे वाचलेलं आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये. कार्बन नॅनोट्यूब्स आर गुड कंडक्टर्स किंवा सेमी कंडक्टर्स बनतात ते. आणि कशापासून बनलेलं आहे, ग्रॅफाइट पासून. कशापासून बनतं हे, ग्रॅफाइट शीट्स पासून. ग्रॅफाइट शीट दोन्ही वर्ड इम्पॉर्टंट आहेत. ग्रॅफाइट शीट विथ नॅनो साइज डायमीटर, दे हॅव हायेस्ट स्ट्रेंथ. Very important. Next, fumed silica, a component of silicon, rubber, coating, sealants and adhesive is also nanostructured material. Not so important. हे पहिले 3 important आहेत. Moving towards next part. Do you know nanotechnology was a term given by Nario Taniguchi. Scientist name लक्षात ठेवा. Nario Taniguchi gave the term nanotechnology. And what is nanotechnology? DCPA. Design, characterization, production and applications of structures at nanomaterials, nano scales. Okay, next, scanning tunneling microscope. याचा फुल फॉर्म विचारू शकतात. STM, scanning tunneling microscope. कशाची डिस्कवरी केली आहे, डिस्कवरी ऑफ फुलेरिन्स. ओके, कार्बनचाच ॲलोट्रोप आहे. हे ऍप्लिकेशन्स आहेत, एकदा वाचून घेऊया सर्व. सेल्फ क्लिनिंग मटेरियल कोण आहे म्हटलं तर लोटस. तुम्ही बोर्ड साठी केलंच असणार आहे ना एकदा. सो लोटसचे जे लीव्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, इट इज एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिनिंग. लोटस प्लांटचे इथे नेम दिलेले आहे, निलंबो नुसिफेरा. ऑल्दो ग्रोज इन मडी वॉटर, माती असणाऱ्या ठिकाणी ग्रो होतं. इट्स लीव्स अपियर ऑलवेज क्लीन, तरीही त्याचे लीव्स एकदम क्लीन असतात. द प्लांट्स लीव्स आर सुपर हायड्रोफोबिक. They are water hating. Nanostructures on lotus. लोटसच्या लीव्स वरती पण नॅनोस्ट्रक्चर्स आहेत that repel water which carries dirt and rolls it off. The lotus effect is basics of self-cleaning windows. सेल्फ क्लिनिंग विंडोज वरती पण काय, ते हायड्रोफोबिक आहे, म्हणजे कुठलाही वॉटर ड्रॉपलेट त्याच्यावरती साचून राहत नाही, निघून जातं. ओके, चल. Nanoparticles can contribute to the stronger, lighter, cleaner and smart surfaces and systems. मी जितकं हायलाइट केलं तितकंच रीड करायचं आपल्याला. स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस, ट्रान्सपोर्ट, सनस्क्रीन, क्रॅक रेजिस्टंट प्रिंट अँड सो ऑन मध्ये आपण नॅनो मटेरियल यूज करतो. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये आपल्याला रॅम माहिती आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. पण आता काय माहित पाहिजे, MRAM, मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रॅन्डम ऍक्सेस मेमरी. त्याच्यात पण नॅनो मटेरियल यूज केलेलं आहे. अँड नॅनो टेक्नॉलॉजी प्लेज इम्पॉर्टंट रोल इन वॉटर प्युरिफिकेशन. त्यामध्ये पण कोण, सिल्वर नॅनो पार्टिकल्स. सिल्वर नॅनो पार्टिकल्स आर युज्ड इन वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक. व्हेरी इम्पॉर्टंट. सनस्क्रीन मध्ये कोण आहे किंवा वॉटर प्युरिफिकेशन साठी काय वापरलं जातं, सेल्फ क्लिनिंगचं एक्झाम्पल कोण आहे, वारंवार यूज विचारले जाणारे एमसीक्यू आहेत हे. ऍडव्हान्टेजेस मध्ये रिव्होल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटिंग. आपण डेस्कटॉप पासून पामटॉप्स पर्यंत आलो, मोबाईल फोन्स पर्यंत आलो, जस्ट बिकॉज नॅनो मटेरियल्स, कारण चिप साईज आपण स्मॉल केलेली आहे. एनर्जी सेक्टर मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विल मेक सोलर पॉवर मोर इकॉनॉमिकल. एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस विल बिकम मोर इफिशियंट.
मेडिकल फील्ड मध्ये स्मार्ट ड्रग्ज बनवले आपण. स्मार्ट ड्रग म्हणजेच काय, विदाउट एनी साइड इफेक्ट्स. स्मार्ट ड्रग्ज म्हणजेच काय, असे ड्रग्ज विदाउट एनी साइड इफेक्ट्स. क्युरिंग ऑफ लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस लाईक कॅन्सर अँड डायबिटिक्स वर मेडिसिन कोण असणार आहे, नॅनो मटेरियल. डिसएडव्हान्टेजेस, नॅनो पोल्युशन होत चाललंय. द पोल्युशन कॉज्ड बाय नॅनो टेक्नॉलॉजी इज कॉल्ड ॲज नॅनो पोल्युशन. दिस काइंड ऑफ पोल्युशन इज व्हेरी डेंजरस फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कारण वन्स इनहेल्ड आपल्या बॉडीमध्ये जर गेलं तर अख्खा रेस्पिरेटरी ट्रॅक्टच डॅमेज करून टाकतं. सो नॅनो मटेरियल्स कॅन कॉज लंग डॅमेज. Inhaled particle material or matter can be deposited throughout the human respiratory tract and deposits in the lung. So जर नॅनो मटेरियल खूप जास्त प्रमाणात एअर मध्ये आलं तर आपण इनहेल केला तर लंग्स आणि अख्खा रेस्पिरेटरी ट्रॅक डॅमेज करू शकतो. इतके हार्मफुल ते असतात. आय गेस सो दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. आता आपण एमसीक्यू बघू शकतो. ठीक आहे. आयडेंटिफाय करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉइंट ऑफ क्लस्टर ऑफ सोडियम ॲटम डिपेंडिंग अपॉन साइज. आपल्याला माहिती आहे साइजेस, पण ते जरी विसरला असाल तरी ऑप्शन बघा. क्लस्टर ऑफ 10⁻³ ॲटम्स, क्लस्टर ऑफ 10⁻⁴. कोण जास्त पाहिजे, 10⁻³ आणि 10⁻⁴ मध्ये? मॅम साहजिक आहे, 10⁻⁴ म्हणजे जास्त ॲटम, तर तिथे जास्त मेल्टिंग पॉइंट असणार आहे 10⁻³ पेक्षा. मग असा ऑप्शन कुठे आहे शोधा. 10⁻⁴ ग्रेटर दॅन 10⁻�3. इथे पण आहे 10⁻⁴ ग्रेटर दॅन 10⁻3. हा चुकला कारण 3 ला आधी लिहिलं, हा चुकला 3 ला आधी लिहिलं. अजून एक ऑप्शन आहे बल्क सोडियम. बल्क म्हणजे तर सगळ्यात मोठा आणि बल्क सोडियम सगळ्यात पहिला आला पाहिजे. सो कोणत्या ऑप्शनला आपण कॉन्फिडेंटली टिक करू शकतो, ऑप्शन नंबर बी ला. कारण मेल्टिंग पॉइंट थर्मल प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलं, इट डिपेंड्स ऑन साइज. जितके जास्त ॲटम तितका जास्त मेल्टिंग पॉइंट. Which from following nanoparticle catalyst is used in photocatalysis? Zinc oxide and TiO2. Next, हा चार्ट तुमचा तुम्ही बघून घ्या, तसं काही फार इम्पॉर्टंट नाहीये. Which statement from following about nanomaterial is not correct? As the particle size decreases, total surface area of particle increases. Yes, मी लिहून दिलेलं हे आणि लिहिताना असंच लिहिलेलं, पूर्ण वाचूच नका म्हटलं. साईज जितका कमी होतोय तितकंच काय वाढतंय, त्याचं एरिया नाही म्हणत आहे मी, काय म्हणतीये, सरफेस एरिया. डिफरंट आहे दोन्ही. सो सरफेस एरिया त्याचा इन्क्रीज होतोय. दिस इज ट्रू. नॅनो मटेरियल बेस्ड कॅटलिस्ट एक्झिबिट इन्क्रीज्ड कॅटलायटिक ऍक्टिव्हिटीज. ट्रू. नॅनो साइज्ड कॉपर अँड पॅलेडियम क्लस्टर्स आर व्हेरी लेस हार्डनेस दॅन द बल्क मटेरियल. फॉल्स. 500% नी ते जास्त हार्ड असतात, हे पण एक्सप्लेन केलेलं आपण. कार्बन नॅनो ट्यूब कॅन ऍक्ट ॲज इलेक्ट्रिकल कंडक्टर. कार्बन नॅनो ट्यूब कॅन ऍक्ट ॲज इलेक्ट्रिकल कंडक्टर. हे तर ट्रू आहे. ह्यातलं प्रत्येक वाक्य आपण वन शॉट मध्ये डिस्कस केलंय, कारण टेक्स्ट बुकच अख्खी डिस्कस केली आहे. आयडेंटिफाय नॅनो मटेरियल युज्ड इन फोटोकॅटलायसिस. झिंक ऑक्साइड अँड TiO2. The technique used to determine particle size, TEM, transmission electron microscope. UV म्हटलं तर प्रेझेन्स ऑफ नॅनो पार्टिकल आहे की नाही, कन्फर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल. FTIR, F फॉर फोरियर, F फॉर फंक्शनल ग्रुप अँड बाइंडिंग, आणि S फॉर सरफेस, S फॉर स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सो TEM. Next. What type of information is collected using scanning electron microscope? S for scanning, S for surface. Surface कुठे बघा, इथे लिहिलंय स्ट्रक्चर ऑफ मटेरियल सरफेस. ऑप्शन नंबर A. Next, identify last step in wet chemical synthesis. Wet chemical synthesis मधली लास्ट स्टेप काय होती? Dehydration. ऑप्शन नंबर B. Dehydration. Done. Which from following technique is used to determine structure of surface of material? Structure of surface. Surface म्हटलं तर S for surface, S for SEM, scanning electron microscope. Instrument used to determine crystal structure. आता मुलं स्ट्रक्चर आणि सरफेस मध्ये कन्फ्युज होऊ नका. स्ट्रक्चर म्हटलं की बॉडी स्ट्रक्चर, एक्सरे डिफ्रॅक्शन.
स्ट्रक्चर म्हटलं की बॉडी स्ट्रक्चर आठवायला पाहिजे, एक्सरे डिफ्रॅक्शन. ओके, सो दिस वॉज द लास्ट MCQ. नॅनो केमिस्ट्री संपला. फुल टेक्स्टबुक लाईन बाय लाईन रीड केलेले. तुमचं काम आहे वेट सिंथेसिसचे, सोल जेल सिंथेसिस मध्ये वेट सिंथेसिसच्या 5 स्टेप तुम्हाला रीड करायचे आता लगेच. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.